नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज आपण कसं चेक करू शकतो। म्हणजे एखाद्या वायरमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट न करता, म्हणजे त्याचं प्लास्टिक किंवा इन्सुलेशन विदाउट इन्सुलेशन कट करता आपण दोन प्रकारे मेजर करू शकतो की व्होल्टेज आहे का नाही। कारण की मी ब्लाइंड असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी हाताळताना माझ्याजवळ दोन मेथड आहेत की हा पेन आहे की EMF म्हणजे ज्यावेळेला AC सप्लाय वायरमधून ट्रॅव्हल करतो त्यावेळेला EMF तयार होतो आणि तो EMF डिटेक्ट केला जातो। तर आपण पहिल्यांदा हा पेन कसा काम करतो आहे ते बघूया। तर ह्या बोर्डमध्ये व्होल्टेज 220 व्होल्टेज आहे AC। तर आपण हा पेन फक्त AC मध्येच काम करणार आहे, DCला काम करत नाही। तर आपण काय करू की मी तर बोर्डजवळ जर गेलो की असा एक बीप देईल, म्हणजे इथे सप्लाय आहे असं डिटेक्ट होतं आहे की इथं सप्लाय आहे। तर ह्याला छोटी टॉर्चसुद्धा आहे, अशी आपण टॉर्च पण जर दिसत असेल तर आपण वायरा हुडकायला हे करू शकतो। आणि असा हा बीप येतोय, म्हणजे आता मी इकडे कुठे लावले तर बीप येणार नाही, कारण की इकडे सप्लाय कुठेसुद्धा नाही। पण ज्यावेळेला मी इथे लावतोय त्यावेळेला बीप येतोय, म्हणजे इथे AC सप्लाय आहे। आणि दुसरी मेथड मी यूज करतोय ती म्हणजे आपला मल्टीमीटरवरती हॅलो लुसी, Hello, नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज। non-contact voltage. तर हे जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे ह्याला समजलं की आजूबाजूला व्होल्टेज आहे, म्हणून त्यानं पहिल्यांदाच बीप दिला आपल्याला। तर जसं जसं मी याच्याजवळ जाईल हॅलो लुसी, बहुतेक मल्टीमीटर पॉवर ऑफ झालं आपलं। Already on. Auto mode. नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज। हॅलो लुसी, Hello, नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज। non-contact voltage. तर आता बीप साऊंड भेटते, म्हणजे आपल्या इथं व्होल्टेज आहे। तर असं हे जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे ह्याचा आवाज बीप जास्त आहे। आणि जसं जसं आपण ड्रॉप असे लांब नेऊ तसं ते थोडं थोडं कमी येतं आहे। आता कमी आलं आहे बघा, आपण जर जवळ गेलो की जास्त येणार। मी पॉवर ऑफ करतो मल्टीमीटरला, मल्टीमीटर ऑफ केलं आहे। आणि हा आपला तो पेन आहे की आपण असा खिशाला वगैरे अडकून, म्हणजे डिजिटल टेस्टर पण आपण त्याला म्हणू शकतो, डिजिटल नाही इलेक्ट्रॉनिक टेस्टर। तर आपण ह्याला असा डायरेक्ट हे करू शकतो। ह्याच्या आतमध्ये काय एक मदरबोर्ड आहे, दोन छोट्यावाल्या सेल आहेत, पेन्सिल सेल 1.5 व्होल्टवाल्या। आणखीन ह्याला पुढं असं ते आर्थिंगसाठी आहे। पण हे टेस्टरसुद्धा ह्याला पण आर्थिंगची गरज लागते, आणि आपण जोपर्यंत त्याला हातामध्ये पकडून असं जवळ नेत नाही तोपर्यंत ते त्याचा बीप आहे ते साऊंड येणार नाही। जर आपण असं जर ह्याला जवळ ठेवलं आणि हात काढला तर ते काही काही वेळेला चालते, काही काही वेळेला चालत नाही, तर बंद झालं। तर असं हात जवळ नेलं की चालू होतं। तर ठीक आहे, व्हिडिओ कशी वाटली सांगा। आणि हा फीचर कसा आहे की जो की मी ब्लाइंड आहे यूज करतो इलेक्ट्रॉनिक गोष्टी हाताळताना, की वायरमध्ये सप्लाय आहे का नाही बघण्यासाठी। ठीक आहे, धन्यवाद।